वर्षानुवर्ष कोल्हापूरचे काही प्रश्न कायम आहेत। शहरातील कचरा निर्मितीचं प्रमाण वाढत असून घनकचरा व्यवस्थापनाचा प्रश्न गंभीर बनला आहे। महायुतीला महापालिकेची सत्ता द्या, शहरातील कचरा वेळच्या वेळी उचलून त्यातून खत आणि वीज निर्मितीचे प्रकल्प कार्यान्वित करू, झूम प्रकल्पावरील कचऱ्याचे डोंगर हटवून घनकचरा व्यवस्थापनाचे विकेंद्रीकरण करू, असं आमदार अमल महाडिक यांनी नमूद केलं। महायुती केवळ घोषणा करत नाही तर काम करून दाखवते, त्यामुळे आता महानगरपालिकेत महायुतीला सत्ता द्या असं आवाहन आमदार अमल महाडिक यांनी केलं। प्रभाग क्रमांक 13 मधील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारानिमित्त आयोजित सिरत मोहल्ला इथल्या सभेमध्ये ते बोलत होते। कोल्हापुरातील प्रभाग क्रमांक 13 मध्ये शिवसेनेकडून ओंकार जाधव, राष्ट्रवादीकडून नियाज खान, भाजपकडून रेखा उगवे आणि माधुरी भटकर निवडणूक लढवत आहेत। त्यांच्या प्रचारासाठी शनिवारी संध्याकाळी जवाहर नगर परिसरातील सिरत मोहल्ला इथं विजय निर्धार सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी जिल्हा बँकेचे संचालक आसिफ फरास, अब्दुल हमीद मीर शिकारी यांनी मनोगत व्यक्त केली। ठाकरे गटानं आमच्यावर अन्याय केला, आता त्यांना धडा शिकवू, महायुतीच्या सर्व उमेदवारांना निवडून द्या असं आवाहन राष्ट्रवादीचे उमेदवार नियाज खान यांनी केलं। केंद्र आणि राज्य शासनानं विविध योजना जनसामान्यांपर्यंत पोहोचवल्या। लाडक्या बहिणींना दर महिन्याला पैसे मिळत आहेत, त्यामुळे लाडक्या बहिणीच महायुतीला पुन्हा एकदा विजयी करतील असं सांगून इथल्या घरांच्या प्रॉपर्टी कार्डचा विषय लवकरच मार्गी लावू अशी ग्वाही नामदार हसन मुश्रीफ यांनी दिली। यावेळी माजी नगरसेवक संभाजी जाधव, आसिफ मुल्ला, मुन्ना नाकाडे, तौफिक बारसकर, अल्ताफ शेख, शाहिद मीर शिकारी, मोहसिन सय्यद, सोहेल मलबारी, तौफिक बारसकर, सत्तार शेख यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते।